नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. या आधीचा एपिसोड तुम्ही पाहिलाच असेल. तर आम्ही गेलो होतो गुहागर बीचला. गुहागर बीच एक्सप्लोअर करून आम्ही पुढे गेलो हेदवीला. तर या सिरीजमधला आपल्या शेवटच्या एपिसोडला आता आपण सुरुवात करणार आहोत. चला तर मग. ते मंदिर आहे की काय? आम्ही आता पोहोचलो आहे हेदवी मध्ये. हा हेदवीचा बीच आहे हेदवी. तिथे बोर्ड बघू शकता. मच्छीमारांची बोट वाटते. तर आता आपण पोहोचलो हेदवी मध्ये. आणि हेदवी मध्ये आलं आपण. हे उमा महेश्वर मंदिर, उमा महेश्वर देवस्थान हेदवी, शंकराचं मंदिर आहे. आपलं त्याचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण चाललोय बामणघळ बघायला. म्हणजे दगडाच्या मधोमध घळ पडलाय आणि ते आतमध्ये समुद्राचं पाणी येतं. ते बघायला आपण चाललोय. बघू शकता अजून वरण पण पाणी येत आहे. तर आता आपण बामणगडच्या इथे पोहोचलेलो आहे. हे आहे ना, तुम्हाला पाण्याचा आवाज ऐकायला येत असेल आतमध्ये. ते बघा आतमध्ये घळ पडले. हे बघा, हे पूर्ण दगडात घळ पडले आणि त्याचं नाव बामणघळ झालंय ना. हे बघा, पाणी असं वरती आपटून वरती येतं. ते मला दिसलं. बघायला भेटलं फायनल. ते ही मध्ये पडली आहे ती घळ. आणि आहे द्वीचा समुद्र किनारा. आणि तिथे बोट दिसते आपल्याला एक मच्छीमारांची. इथे पण घळ आहे काय? तो किल्ला दिसतो समोर. तिकडे किल्ले आमचं जायचं प्लॅनिंग आहे तिकडे. तिथे समोर किल्ला आहे. नाही ते आता म्हणजे आजच जायचं तिकडे पण. नाश्ता बघितलं. आणि ते तुम्ही बोर्ड बघू शकता. हे बघा, जाळी काढतायत.
माशांची. तर आता आपण धामणगाववरून देवीच्या गणेश मंदिरच्या इथे आपण पोचलोय. आता आपण गणेश मंदिर बघायला चाललो. आपण इथे गणेश मंदिरात आलो आहे. आलो ना, आता आपण पोचतोय. तर आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि इथे माकड बघू शकता. आणि हे समोर आहे मंदिर. गणेश मंदिर आणि समोर बघताय ते तुम्ही हेदवीचं गणेश मंदिर. गाडी तर ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आतमध्ये शूट अलाउड नाही, ते दाखवतो तुम्हाला. आणि हा आहे इकडे दीपस्तंभ आहे, तुळस आणि आजूबाजूचा परिसर. तर आम्ही आता पोहोचलो होतो जयगड तवसाळी फेरीच्या इथे, पण चा टाइम मॅच नव्हता. तर ती फेरी आहे, तर आम्हाला जायचं होतं. तर आम्हाला जायचं होतं जयगडला, आणि ते टायमिंग आणि आमच्या नंतरचा टायमिंग मॅच होणार नाही, कारण पुन्हा आम्हाला मुंबईला पण जायचं आहे आणि त्याला पण मुंबईला जायचं आहे. आता बघू काय प्लॅन करू काहीतरी. आता येऊन पोचलोय चिपळूण स्टेशनला. आता जी ट्रेन भेटेल त्याने आता आपण जाणार आहे मुंबईला. तर आम्ही जाणार होतो जयगडला, पण जयगडला फेरीचा टाइम आम्हाला मॅच नाही करत होता, त्यामुळे प्लॅन कॅन्सल केला आणि डायरेक्ट आलो आम्ही चिपळूणला. आता चिपळूणला आलो आणि आता ट्रेन पकडून मुंबईला जाणार. आणि आर्यन पण आहे सोबत, तर आता मला सोडून घरी जाईल आणि तू येणार आहे बाबांना घेऊन. आता मला ते सोडून आता आपण थांबलो एका रेस्टॉरंट मध्ये. आता जेवण करून आपण मुंबईच्या प्रवासाला निघू. तो पण संध्याकाळी निघणार आहे बसने. आता जेवायला या म्हणताय. आम्ही पण दोघांनी मागवले व्हेज थाळी. थाळीमध्ये आहे 2 भाज्या आहेत, कोबीची ही कसली आहे, मुगाची आहे ना, मुगाची डाळ, लोणचं, पापड, कांदा, चपाती आणि भात. बाय. आता आपण आर्यनला करतोय बाय बाय. जाणार आता घरी, त्याचे संध्याकाळी संध्याकाळी आहे ना बस. चालेल, 10 अवकाश फोन कर पोचल्यावर. बाय बाय. चल बाय. फोन करा पोचला काय चौकात जा. चल.
तर आता आपली 3:30ची ट्रेन आहे. ऑनवे ट्रेन पकडून आपण मुंबईला जाऊ. हा. मी 2 स्पॉट केला, एक गुहागरचा बीच केला आणि बामणगड केला. तर 2 अजून स्पॉट करायचे होते, पण जयगडला फेरीने जयगडचं गणपती मंदिर करायचं होतं, पण तिथे फेरीने जायचं असल्यामुळे आणि आमचा टाइम मॅच होत नव्हता, त्यामुळे राहून दे. आता ते नंतर काहीतरी करू. आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो. तर आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.